नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन। मित्रांनो, आज मी आलोय पुण्याला कसबा पेठ इथे तांबट आळी इथे ना तांब्या पितळेची भांडी बनवली जातात। हे मार्केट आत्ताचं नाही आहे, खूप पूर्वीपासून आहे। म्हणजे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हे मार्केट इथे आहे आणि आज आपण या मार्केटमध्ये पाहणार आहोत कशा प्रकारची भांडी बनवली जातात। आणि इथे तुम्हाला होलसेल, किरकोळ जर तुम्हाला हवं असेल काही फॅन्सीमध्ये किंवा काही बनवून जर हवं असेल ते सुद्धा तुम्हाला इथे उपलब्ध होईल। हे लाल महल आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं इथे बालपण गेलं होतं। तर इथे बालपणीच्या बऱ्याच आठवणी आहेत आतमध्ये। प्रवीण हँडीक्राफ्ट तांब्या पितळेची सर्व फॅन्सी होलसेल तांब्यांचे सर्व वस्तू इथे बनवून दिले जातात। आता तुमचं नाव काय? शरद रामचंद्र खरवले। तर तुम्ही मूळ इथलेच? मूळ आमचं गाव कोकण, आमचे अच्छा, कोकणात रायगड जिल्ह्यातले। सगळा समाज आमचा रायगड जिल्ह्यातलाच आहे। अच्छा, रायगड जिल्ह्यातले। हो। मग इकडे कधी आला? आमच्या आजोबा आले 125 वर्ष होऊन गेले। अच्छा अच्छा, आजोबाच्या रायगड जिल्ह्यात मी आता 4थी पिढी आम्ही कारखाना टिकवतोय। अच्छा, 4थी पिढी आहे ही कारखाना? आता हा मुलगा माझा 4थी पिढी आहे। रोज लागणारी वस्तू आहे ना, पाणी प्यायला, अन्न शिजवायला तांबा पितळच भांडायला। बरोबर। हे आता पाण्याला प्लॅस्टिक आलंय, सगळं वेगळे धातू आले, तो भाग वेगळा। तो खरा या तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्यायला ना तर ते तब्येतीला चांगलं असतं। रोज सकाळी एवढं उठल्या एवढा गाढवाभर पाणी प्यायला लागतं। अच्छा, रात्रभर ते तांब्या भांड्यात ठेवून। अच्छा अच्छा। आणि मी असं ऐकलं की हे जे मार्केट आहे हे 400 वर्षापूर्वीच आहे का? हो, ते 400 असेल, कारण आमच्या आजोबा सांगायचे म्हणजे शिवाजीच्या राज्यापासून इथं भांडी रिपेअरला यायची। अच्छा, तेव्हापासून महाराजांच्या काळात? महाराजांचं वास्तव्य लहानपण लाल महलला गेलं ना। जिजाऊ माता इथे सगळ्या इकडे येऊन कसबा पेठ फिरलेलं। अच्छा, माता पण इथे येऊन गेले? अच्छा अच्छा, मग एवढं पुरातन आहे हे? पुरातन म्हणजे 400-500 वर्षापूर्वीपासून पत्रे आणून त्याला आकार देऊन आम्ही करतो। अच्छा, याला आकार कसा डायनी दिला जातो? पूर्वी आम्ही हाताने करायचो, आता हे डाय आता ही अशा प्रकारची डाई आहे। अच्छा, ते दादा तिथे करतायत तसं? पूर्वी हाताने करायचं सर्व? याला पूर्वी डबल जॉईंट असायचं। अच्छा, मशीनवर काय 10-15 मिनिटात होतं। अच्छा, म्हणजे हे आता त्याचं असं पातेलं करायचं आणि त्याच्यावर हे डाय टाकून त्याला आकार द्यायचा। अच्छा, म्हणजे असं पातेलं करायचं, नंतर त्याला विविध आकार द्यायचे। हे मोठ्या हँडप्रेस मधनं असं पातेलं दाबून आणायचं। अच्छा, हँडप्रेस मध्ये असं पत्र डवून असं पातेलं करून आणतो दुसऱ्या कारखान्यात। अच्छा, आणि तिथं मग आम्ही देतो। अच्छा, मग अशा पद्धतीने मग आकार दिला जातो? आकार दिला जातो। अच्छा, आणि दादा असं म्हटलं जातं की जे पूर्वी जे भांडी यायच्या त्याची क्वालिटी खूप छान असायची। पूर्वी आम्ही हाताने करायचं ते जाड पत्रा लागायचा। अच्छा, आता पातळ पत्रा आम्ही कधीच वापरत नाही। अच्छा, मशीनवर जाड पत्रा चालत नाही, म्हणून ती क्वालिटी अशी, म्हणून क्वालिटी अशी निघली। अच्छा, आता सगळं भारतभर सगळं हायब्रिडच झाले। पूर्वीच कसदार धान्य तरी कुठे मिळते, पण सर्वात स्वस्त आपल्याला इकडेच मिळेल ना? हो, जास्त कारखाने पुण्यात आहे, मुंबई रायगडचे सगळे बंद झाले। अच्छा, पुण्यातच कारखाने ते 150-200 कारखान्यातले 20-25 कारखाने राहिले तिथे। अशा पद्धतीने बघा, या दादांनी खूप छान माहिती दिली। तर तुम्ही इथला होलसेलमध्ये व्यवसाय करू शकता आणि जर तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता। आणि कलई वगैरे इथे सगळं लावतो, कलई वगैरे पण जुन्या भांड्यांना कलई सुद्धा लावतो। अच्छा, ती किती 1 वर्ष टिकते? ते आपल्या वापरण्यावर। अच्छा, आणि या भांड्याची काळजी कशी घेतली पाहिजे? काळजी म्हणजे याला मिठाचं पाणी ते हात नाही लावायचा। अच्छा, तेलाचं बोट नाही लावायचं। अच्छा, त्यांनी ते काळ्या पडतं। अच्छा, आणि पितांबर पावडरने घासायचं। अच्छा, पितांबरीने घासायचं। नासक लिंबून नरम घ्यायचं, ते लावायचं, पितांबर पावडरने परत असं लाल होतं। अच्छा, मग ते चमकतं लगेच चमकतं। असं ठोकून डिझाईन दिली जाते, बघू शकता। वय वर्ष 85, पण अजून 85 वर्ष आहे आजोबांचं, आणि 85 वयामध्ये आजोबा काम करतायत म्हणजे बघा। वा, ही डाय आहे आणि या डायमध्ये घालून पण बनवले जाते।
अशा पद्धतीने बनते आणि बघा अशा प्रकारे इथे ठोके मारले जातात बघा. मोठा अभिषेक पात्र शंकरच्या पिंडीवर लावण्यासाठी अभिषेक आहे. अच्छा हा ह्या 1 लिटर पासून ते 5 लिटर पर्यंत आपल्याकडे मिळतात. अच्छा आणि याची काय किंमत असेल? आता हे 2000 पासून आहे, 2500 आहे, 1000 रुपयापासून चालू आहे. अच्छा साईज नुसार प्रत्येकाची किंमत वेगवेगळी येते. अच्छा आणि ह्या किमती कशा असतात बदलत राहतात. जसं मार्केट चाललं तसं बदलतात. जसं तांबाचा भाव वाढला की याची पण किंमत वाढते. मार्केटपेक्षा कमी होत. आता ही उरली उरली हे फुलं सोडायला, कॅन्डल लावायला, फ्रूट ठेवायला त्यासाठी उरली. याला आम्ही एक लॅकर कोटिंग केलं म्हणजे काळी पडत नाही काय नाही. अच्छा म्हणजे तुम्ही पाणी टाकलं तरी काळं नाही पडत. अच्छा काळं पडत नाही म्हणजे काय केलं यात? याला लॅकर करतोय. अच्छा लॅकर कोटिंग केलेली आहे. कोटिंग केलं म्हणून ते फरक पडतो. अच्छा आता हे गंगा लहानपासून मोठ्यापर्यंत. अच्छा आंघोळीच्या गंगापर्यंत येतात. अच्छा अच्छा मग याची काय किंमत आहे? एवढ्या मोठ्यापर्यंत गंगा येतात. आता हे गोष्टी पाहायला मिळत नाही आता, खूप कमी झाल्या, दुर्मिळ झाल्या. याची काय किंमत असेल दादा? आमच्याकडे 800 रुपयापासून चालू. अच्छा आणि जरा वेट पण आहे याचा, जरा वेट थोडा वेट आहे बरोबर. 700 रुपये 800 रुपयापासून चालू आहे ते 5000 पर्यंत आहे. अच्छा 700 रुपयापासून स्टार्टिंग आहे. आता एक कॅन्डल लाईट लावण्यासाठी दिवाळीमध्ये याचा खूप डिमांड असतं. तुम्ही चॉकलेट काजू बदाम पण ठेवू शकता, कॅन्डल लावू शकता. दिसायला पण खूप सुंदर दिसतं. वेगळा लुक दिसतो. वेगळा लुक आणि ट्रेडिशनल लुक. हे सुद्धा काळा पडत नाही. याला सुद्धा कोटिंग केलेले. काय काय ज्या व्हरायटी त्यांना आम्ही कोटिंग करतो की ते बाहेर जातात एक्सपोर्टला. हा एक डबा आहे. हा खूप सुंदर आहे. हा एक लहान डबा आहे. अच्छा हा काय ठेवण्यासाठी वापरला जातो? सुपारी ठेवण्यासाठी. सुपारी ठेवण्या. अच्छा पूर्वीची लोक वगैरे बरोबर. आता हे 2 प्रकार आहेत सुपारीचे. आता हा एक सुपारीचा डबा. हा बघा हा एक सुपारीचा डब्बा आहे. वा एकदम अँटिक लुक आहे ना, जुन्या टाईपमध्ये. बरोबर बरोबर. ते जुनं ते पान खायचं यायचं बघा आजींकडे असायचं, पंजी वगैरे तशा टाईपचं वाटतंय. हा एक हे गंगा आहे पण आम्ही त्याला वेगळा लुक दिला. गंगा वेगळा लुक दिला. ह्याला आता तुम्ही फ्रूट बाउल ठेवा, फुलं सोडायला कॅन्डल लावा, काही वस्तू ठेवू शकता. काही वस्तू ठेवू शकता. सुंदर फ्लॉवर पॉट म्हणून हे ठेवा फ्लॉवर असेल. अच्छा दिसायला व्यवस्थित दिसते. बरोबर दिसायला खूप छान वाटतं. फक्त आम्ही त्यात जरासं वेगळं केलं होतं प्रकार. गंगाराला वेगळा शेप दिला. काळाप्रमाणे थोडा बदल करायला लागतो. बरोबर. तर ह्या सुद्धा उरल्या तसंच. ही आता दाखवली त्याची ती शेप वेगळा, हा शेप वेगळा. हा फ्लॅट आहे. अच्छा हा फ्लॅट शेप आहे. हा फ्लॅट शेप बरोबर. आणि हे दादा तुम्ही जर कोणी जुनी भांडी घेऊन आला तर त्याला नवीन अशी बनवून हवी असतात ते सुद्धा मिळेल का इथे? पॉलिश करून देतो ना. अच्छा पॉलिश करून ते पण मिळतं इथे. हे बघा आता ही समय आली तुम्ही. ही जुनी समय आली. अँटिक लुक मधली समय. बरोबर. आता घेऊन बघा तुम्ही किती वजन येते. हो ही खूपच वेट आहे. कस्टमरने आणून दिले, हिला जरा पॉलिश करून दे म्हणजे आम्हाला व्यवस्थित करून द्या. अच्छा बरोबर. रिपेअरिंग करून द्या. आणि आपले बरेच व्ह्युअर्स असतील त्यांच्या घरी असं खूप जुन्या वस्तू असतात. जुन्या वस्तू काही जण ठेवतात, काही जण स्क्रॅप करतात. बरोबर. ज्यांना आवडेल ते ठेवतात, ज्यांना नको असेल ते काय असतं. आणि दादा तुम्ही काय म्हणाल आताच्या समय येतात त्या अशा हेवी येत नाही, एवढ्या येत नाही. त्यामागे काय कारण असतं दादा? आता काय किंमत वाढली. किंमत परवडत नाही. आता याची किंमत एवढी देणार कस्टमर पाहिजे थोडं. बरोबर. वजन वाढल्याची किंमत वाढणार. बरोबर. खूप जण म्हणतात की आता जी क्वालिटी येते ती बरोबर येत नाही, पातळ येते. पूर्वीचं बघा एकदाच घेतलेलं आहे ते अजूनपर्यंत टिकलंय. हे सुद्धा आमचं थोडं बदलायला लाईट आहे. हे पहिल्या 4 किलो आणि 5 किलो यायचं, आता हे 3 किलोवर आले. अच्छा आता किंमत परवडत नाही. अच्छा त्यामुळे होतं. आणि अजून एक मला वाटतं की मी पाहिलं की पहिले हे हाताने बनवायचे, हाताने करत. आता हे साच्याने बनवतात, मशीनवर करतात. त्यामध्ये पण तो बदल आलाय. पत्रा घेऊन करायचो. बरोबर. पत्रा घेऊन खोलून ते त्याला दिवसभरात 1 आणि 2 न व्हायचे. दिवसभरात 30-40 मशीनवर निघतात. आता ते क्वांटिटी वाढली, प्रोडक्शन वाढलं, त्यामुळे तो फरक आला. अच्छा असं हे बघा. हॉटेलला एस्ट्रे म्हणून चालतो किंवा याला असे क्रॉस लावले की शेगडी म्हणून पण चालते. अच्छा बरोबर. ही शेगडी होते हॉटेलला एस्ट्रे म्हणून चालतो. बरोबर. हॉटेलला यूज होते. वेगळा काहीतरी लुक पाहिजे म्हणून. वा. आणि एकदम दिसायला पण ते छान वाटतं. सारखं सगळे केले जसे जुन्या शेगड्या यायचे तसे शेगड्या. याची काय किंमत असेल?
कुठली याची हे आता 1000 रुपयाला बसते. 1000 रुपयाला बसतं. याला कामाचे लेबर जास्त होतं. लेबर वर्क जास्त आहे त्यामुळे कॉस्ट वाढतो. बाकी काय याचा काय वजनाचा हिशोब नाही, पण लेबर जास्त होतं. लेबरमुळे कॉस्ट वाढते. हे सगळं बारीक बारीक किचकट काम करतात. बारीक हा पट्ट्या बघा मी आता करायच्या, पाहिलं ते एक दादा फोल्ड करणं किंवा टोके मारणं त्याला खूप वेळ वेळ लागतो. लागतो, त्यामुळे त्याची कॉस्ट वाढते. बरोबर. आणि अशी शेगड्या पहिले जुन्या आपल्या यायच्या लोखंडाच्या. हा बरोबर लोखंडाच्या यायच्या. काहींना माहिती नाही की पहिले शेगड्या कशा आहेत. हा बरोबर. वा हे तपील आपलं तपिला बनायचं. बरोबर. पण आता काहीतरी कॉक लावून पाहिजे, जरा वेगळा लुक पाहिजे, काहीतरी पिंपासारखा कॉक वगैरे आला बरोबर. कॉक आलाय, सगळं आलेला. ओके. हा बरोबर. यामध्ये जसं पाहिजे तसं बनवून देता तुम्ही दादा. पिंप आहेत आपले. हा पिंप आहे हे बघा. सगळ्या साईज मध्ये मिळतात. सगळ्या साईज मध्ये मिळते. हे पण सगळ्या साईज मध्ये आहेत. अच्छा व्हरायटी सगळ्या साईज मध्ये येतात आपल्याकडे. अच्छा. आणि हे रॉ आहे ना, रॉ मध्ये असं हे रॉ मटेरियल ते आता तुम्ही बघितलं हा ना, आतमध्ये बघितलं त्याचा हे रॉ मटेरियल. हे मशीन मधनं डाय मधनं अशा पद्धतीने काढलंय. शेप द्यायचा. त्याला शेप देता मग नंतर. आता हा एक डबा आहे. हा एकदा ओ चहा सकाळ ढवाळ डबा. बरोबर चहा साखरेचा डब्बा असायचा. आता हे सुद्धा कॅन्डल लाईट आहे. हा कॅन्डल लाईट. बरोबर कॅन्डल लाईट आहे. सुंदर. हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे असे कॅन्डल लाईट आहेत आपल्याकडे. हा डब्बा कितीला असेल दादा? कुठला? हा तो 600 रुपयाला. 700 रुपयाला. आता हे तूप होती. हा कलई केलेली आहे ना? कलई गेले. बरोबर. आणि कलई वगैरे इथेच करून मिळेल. हो सगळे इथेच करतो. सर्व इथेच मिळेल. कलई करून मी ते सगळं करतोय. अरे आता हे वा. तूप लोटे आता बारीक हे जुन्या पद्धतीचे आहेत. हा पहिले यायचे जुन्या लोकांकडे असं जे पहिले घरात. बरोबर. आता परत त्याचा ट्रेड वाढला म्हणून ते परत नाही लोकांचा कल आता पुन्हा त्याच दिशेला गेलाय. जुनं ते सोनं. स्टील अल्युमिनियम मुळे नाही होत तेवढं ते आता तांबा पितळ मध्ये आले. बरोबर. हे तांब्या पितळ. हा तांब्या पितळीची कड आहे ना. हा, बरोबर. आणि याला पण कलई वगैरे केलेली आहे. कलई केलेली. आणि हे हेवी आहे ना. हा वेट आहे याला. वेट येते. वेट आहे बरोबर. तरच जेवण व्यवस्थित. हा ही कशी पडेल पितळीची? आता या आपल्याकडे 1400-1500 पासून चालू होतात ते 2500-3000 पर्यंत. 1400-1500 पासून स्टार्ट होतात. अच्छा. आता नवीन लुक मध्ये पाहिजे सुद्धा असं येतो. अच्छा. हा ही हंडी आहे ना. हा हे बघा हंडी आहे बिर्याणी वगैरे साठी भरपूर आपण बिर्याणीसाठी आहे. सगळ्यात लहान साईज ही लहान साईज आहे आणि याच्याहून मोठ्या मिळतात. मोठ्या मिळतील. अच्छा. हे 4-5 साईज येतात. 4-5 साईज आणि कलई वगैरे करून येतो. कलई कंपल्सरी कलई लागते त्याला. ही बाटली तयार होणार. अच्छा अच्छा ही ग्लासवाली बॉटल आहे का? हा वा ही खूप उत्तम आहे. म्हणजे रात्री पाणी भरून ठेवा आणि सकाळी त्या ग्लासमध्ये घ्यावा. ते आतमध्ये मशीनवर. ही किती लिटर बसेल? अर्धा 1 लिटर. 1 लिटर बसेल. अच्छा. याची काय किंमत आहे? 1500 रुपये. 1500 रुपये. जाड आहे ते. हा हेवी आहे. आणि पातळ पाहिजे असेल तर ते समोर लावले. अच्छा पातळ सुद्धा आहे बघा. जसं तुम्हाला क्वालिटी पाहिजे तसं भेटणार. पातळ मध्ये पण आहे. आणि हा मला वाटतं ते हे आहे ना हा वेगळ्या प्रकारचे जग आहे. मुघलांचा वेळेचा आहे ना. नावच मोगलाई. मोगलाई नावच आहे का याचं? हा तांबा पितळ मतलब पितळेचं मार्केट बोलतात की मुरादाबाद. हो मुरादाबादशी जर आपलं हे कम्पेअर केलं तर काय म्हणायला जाता तुम्ही? मुरादाबादला सगळं कास्टिंग जास्त होतं. कास्टिंग जास्त होतं. अच्छा. आता हे सुद्धा हा सुद्धा तिथला जाईल. हा तिथला जायचं पण. बरोबर. भाटुकलीचा खेळणीचा सेट आहे. हा कितीला आहे दादा? हा फक्त 3.5. 3500ला. अच्छा सुंदर. खेळणी पण त्यात 40-45 झाली. 40-45 खेळणी आहेत ना. हे बघा छोटे छोटे डब्बे छोटे छोटे वस्तू आहेत बघा. ताटं वाट्या सगळं आहे ते. वा डबे आहेत वस्तू. खूपच सुंदर. हा बघा. हा हा साईडला पण येते. बरोबर. वा आणि हा पूर्ण याचा बनलेला आहे का? ब्रासचा. वा ह्यात काय स्टील नाही काय नाही लोखंड नाही काय नाही. त्यामध्ये छोटी मोठी साईज आहे की एवढेच आहे साईज? ह्याच्यापेक्षा मोठा पण येतो. मोठा पण येतो. गिफ्टिंग साठी पण खूप छान आहे. लहान मुलांना जातो आता. बरोबर. वाढदिवसासाठी. आणि आता रुपवाती वगैरे मध्ये पण ठेवला जातो ना असे वस्तू. खूप छान. हे बघा अशी लहान मुलं घेऊन येतात. जाई उभी राहा. हाय इथे उभी राहा. काय नाव आहे तुझं? आरोही. कितवीला आहेस? 5वीला. तुला आवडतात अशी खेळणी? सांग. हा बोल. मोबाईल पेक्षा हे चांगलं आहे ना. डाळी असतात त्यानुसार ते बनवले जातात. अच्छा. त्यानुसार सगळ्या प्रत्येकाला तुम्ही नवीन केला की डाय चालू होती. आणि हे मेहनतीचं काम आहे. एफर्ट आहे याला. ताकद लागते. ताकदीचं काम आहे. ताकदीचं काम आहे. मशीन फक्त फिरते ते. हा सगळं मॅन्युअल काम आहे. मशीन फक्त फिरणार ते. बाकी सगळं ताकदीवर काम. सगळं कला आहे ती. कला आहे.
एक 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 काढतायत, जसं पाहिजे तसं बनवून काढतायत. आणि हे तुम्ही मागवता का? हा, हे कच्चा माल असायचं. हे कच्चा माल येतो ना असा पत्रा येतो. अशा प्लेटमध्ये पत्र्यामध्ये येतो तो सगळा. आणि मग त्याला असा शेप दिला जातो आणि त्यानुसार प्रत्येक साईजमध्ये येतो. 4 इंचापासून ते 24 इंचापर्यंत माल अच्छा येतो. अच्छा असा कच्चा माल असतो ना. आता ही सगळी घांगाळी आहे. अच्छा याला आता म्हणजे खाज मारायची, याला ठोके मारायचे. हां बरोबर. गरम करायचे. तिकडे आल्यानंतर मग इकडे गरम करतात का? आणि परत एक सीट आहे. मग गरम कुठे करता याच्यावर? अच्छा ठोके आता दाखवली तुम्हाला ना ती. हां तीच आहे बघा. म्हणजे बारीक ठोका मारला. हां बारीक आणि बरोबर शेप दिलाय ना सर्वांना. म्हणजे माणसाने मारले पण असं वाटत नाही, असं वाटतं मशीनचं काम आहे. एक सारखी लाईन. हां एकसारखी केलंय बरोबर. तर दादा, जर आपल्या व्ह्युअर्सपैकी जर कोणाला होलसेलमध्ये हवं असेल विकण्यासाठी किंवा किरकोळमध्ये हवं असेल किंवा जुनं भांडं देऊन नवीन बनवायचं असेल तर तुम्ही काय सांगाल? तर दादा इकडे कसं यायचं आणि तुमचा नंबर सांगा. माझं नाव आहे प्रवीण खरोलीकर. तुम्ही प्रवीण हँडीक्रॅफ्ट मॅपमध्ये गेल्या गुगल मॅपला तर माझा संपूर्ण ॲड्रेस तुम्हाला सापडेल. बरोबर. माझा नंबर आहे 8698209494. याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा नाही तर मॅपवर गेल्यावर माझे सगळे तुम्हाला मॅपमध्ये माझे फोटोज सगळेच बघायला मिळतील आहेत. आणि लँडमार्क सांगायचं झालं तर कसबाचा आपला गणपती किंवा शनिवारवाडा सांगा. शनिवारवाडा एकदम असेल तर कसबा गणपती असेल शनिवारवाडा सांगितलं की आतमध्ये आले की एक तांबडाळी म्हणून विचारलं कोणी सांगेल. खूप प्रसिद्ध आहे मार्केट. बरोबर. कोणी कुठल्याही दुकानदाराला विचारलं तरी माझा कारखाना सांगतील, नाव सांगितलं. होप सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन. बाय.